अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी अशा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सापडतं करी एकही मधला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समय थोर पाखराशी अधिकार नेमू गादीशी. चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठाने ओरडती. आमुची पायऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लपवून ठेविले विटेशी ती दिली पाहिजे आम्हाशी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असं स्वामी सुताच्या भारता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवढा अज्ञात. दादा त्याचे अभिमान त्याचे शरीर समाधान कुस होत चालला. काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थाशी दादपडती दाखविले. समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जीव घालयाशी आरोग्य होईल वाडाशी. चिंता मानशी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थाती कृपा होता रोग कोठे राहील. की जगाव मोगलाईत तेने नानासाहेब भक्त त्याची त्यांनी बांधिला श्रीचा मोठा द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शने घेत समर्थाचे. ते म्हणते काकूबाईशी पादुका स्थापना करायाशी तुम्ही पाठवा दादाशी. समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञात तशात शरीरे असमाधानात. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थयुक्त ऐकून म्हणती घ्यावे पाठवून. बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयाशी. समर्थ प्रणशस्त्र बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाशी. दिसेल जे भले तेच आम्हा करू की. शेवटी मंडळाला सांगती दादाशी पाठवले केजेपडती पादुका स्थापना कर. झाल्यावरती दादा आला परतुनी पुढे सेवेकरा सांगती. त्यांनी त्याशी मुंबईस पाठविले. ब्रह्मचार्याशी आज्ञा करीती. ह्याशी स्थामदा गादीवरी दादाशी करुणी गोसावी. मुंबईशी गादी चालवावी. स्वामी सुताचा यास घ्यावी कपनी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादाशी उपदेशिता दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशी गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वथा रुचे चिंता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करून ते शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐसा समयाशी आज्ञा केली भुजगाशी. घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादाच्या. मोचले पुणी सत्वरी धरावनती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तसेच. श्रीच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चिंता. हृदय प्रकटला ज्ञान सविता. अज्ञात केले लयाते धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तत्काल ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणे उरती. काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादापरती वेडक चित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाजी आश्री ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती अशी जे परे वाटेला आम्हाशी त्याची करू. या समयाशी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण. मारून इतुकेची पुरे झाले. 19 वचनाला समर्थाशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना शब्द बोलत भाडपिढीत सहजते. परी समर्थे त्या समयी तिकडे लक्ष दिले नाही. दादाशीस बनविले गोसावी कपने जोडी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठविले भिक्षेशी. ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले त्याशी. अनुसया तुझी माता तिच्यापाशी भिक्षा मागा आता. शक्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. असे बाईने पाहुणे कोरदाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकांत पवादा कारण. ऐकून मातेची युक्ती दादा तिच्यापरती बोलती. युळक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकुने वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस जाण्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बैसुनी सत्ता चालवली. हे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समद सदा प्रेमळ स्परिसोत. अष्टोध्याय गूढ. श्रीरस्तु शुभम भवतु. जय जय श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.